या कलियुगामध्ये काय काय प्रकार होतात, पण आपल्या देशाच्या महान संतांनी भगवत भक्तीच्या माध्यमातून जनप्रबोधन केले. स्वतःच्या कर्तृत्वानं आणि निस्सीम त्यागानं समाजामध्ये प्रेम भावना निर्माण केली. सर्वांना सुख मिळावं अहोरात्र त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली आणि हीच परंपरा आमच्या गुरुमाऊलीने पुढे चालू ठेवली. आदिनाथ गुरु सकल सिद्धांताचा मच्छिंद्र तो पहिला शिष्य. मच्छिंद्राने गोरक्षासी दिला, गहिनीला त्या गोरक्षाने गहिनीला दिला, गहिनीने निवृत्तीला दिला आणि निवृत्तीने ज्ञानेश्वरांना दिला आणि ज्ञानेश्वरांनी सोपान मुक्ताबाईला दिला आणि नामदेवानी जनाबाईला दिला. अशी ही महाराष्ट्राची परंपरा ही संतांनी चालू केली आहे. आणि आताचे संत या कलियुगातले सगळा कॉकटेल करून टाकल्याने आहे, मी सगळा बिघडवल्याने. हरिनामाचा जो सार होता ना, हा सगळा सार कालवून टाकल्याने. म्हणून हा गजर आहे स्पेशल. कलियुग कसं बदललं हे जग. बदल झालाच आहे ना या कलियुगामध्ये. बघ आलं कलियुग कसं बदललं हे जग. खोट्याचा बोल बाला खरा उपाशी राहिला. खोट्याचा बोल बाला खरा उपाशी राहिला. खोट्याचा बोल बाला खरा उपाशी राहिला. पहावे ना नाही केला शिक्षण ते व्यर्थ. एवढं शिक्षण दिलं आपण, शून्यातून निर्माण केलेलं. आपण सर्व आई वडील आहोत. आपण मुलांसाठी काय काय करत आहोत. मुलांसाठी काय नाही करायचं असं शिल्लक ठेवलं ना. त्यांना ग्रॅज्युएट केलं, इंजिनियर बनवले, विदेशात पाठवलं. काय केला अर्थ? काय ठेवल्याने औषधी वापसाचा काय सुधारला? काय केल्याने बनवून जाऊन केलं लग्न काय त्याला अर्थ? बनवून जाऊन केलं लग्न काय त्याला अर्थ? बनवून जाऊन केलं लग्न काय त्याला अर्थ? काय करता? एवढं केलं
आणि देवाची माती आणि तीच आम्हा देव दिवाळी ही आज पुणकर बंधूंनी आज इथं जमा केली आहे. एवढी चप्पल पादुका या मंदिरात स्पर्श झाले परमेश्वराच्या दर्शनासाठी. मग तेवढी चप्पल त्या सोहळ्याला आपल्या दारात येतात हो. आशीर्वाद देणं वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी ही वाढ वाढण्याची पुण्याई ही उकडी गेली. काय वाईट केलं? सरकारी महालात विसरून जावा तुम्ही. काय अपेक्षा असतात बघा. मुलगी एखादी मागायला गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी आहे आज या कलियुगातली सांगते. सगळा मोबाईलवरती ठरलेला असतात. पूर्वी बघा आपण भूगोलमध्ये इतिहासामध्ये जोड्या जोडवा. त्या कॉलेजमध्ये सगळ्या जोड्या जोडवलेल्या असतात. आई बापाने प्रश्न टाकला की ती उभी राहून सांगते पप्पा नाही नाही मी ठरवलेलं आहे. बापाने मुलग्याला विचारलं नाही पप्पा माझी ठरलेली आहे. काय करणार? आणि तुम्ही जर ठरवून गेला तर तिच्या भरवसा पण ठेवता येत नाही. आताची परिस्थिती साखरपुडा झाल्याच्या नंतर सुद्धा पळून जात. काय राहिलेलं नाही शिल्लक या कलियुगात. फक्त हे पाहिजे ती दोन मुलाची असून दे नाहीतर विधावत असू दे. काय फरक नाही. कोण तो विचार करीत नाही. आजचा पुढच्याचा विचारच नाही. आता कोण म्हणतील काय म्हणतील. बघा हे कलियुग कसं आलंय. माफ करा याच्यात काय अवघड असेल तर परिस्थिती कशी आहे. सासू सासरा सुद्धा नको. त्यांना काय नेऊन पुरायचे सांगा तुम्ही. काय करायचं? आताच्या मुलींची अपेक्षा हम दो हमारे दो. आमच्या कारकिर्दीत आमच्या त्या टायमाला 1 2 3 4 पुरी पाय एक डझन असायचे. आता कसा नाही. आता सरकारला हम दो हमारे दो म्हणून रामराज्य झालं ना ते. अशी परिस्थिती आहे मंडळी.
म्हणत गहू. त्यांना ते काय माहिती आहे इकडे काय चालतं आता. कडधान्य मिळते म्हणून सोडली त्या दिवशी. कडधान्य मिळते म्हणून सोडली त्या दिवशी. कडधान्य मिळते म्हणून सोडली त्या दिवशी. पैसा जमा करते सरकार लाडक्या बहिणीसाठी. पैसा जमा करते सरकार लाडक्या बहिणीसाठी. पैसा जमा करते सरकार लाडक्या बहिणीसाठी. प्रत्येकाच्या खात्यात 1,500 रुपये रोख घ्या आणि रोख मत द्या. पण माझ्या आई बहिणीनो एकच विनंती, 1,500 रुपये तुम्ही घेताच, ते 1,500 रुपये डाळीत सुद्धा पुरणार नाही. डाळी ते कुठे नेऊन ठेवले नाही. हे पैसे उलटे त्यांच्या तिथं काय त्याचा फायदा. पूर्वी पैसा नसायचा गरमीकडे. हो 10 रुपये द्यावा ना टॉमेट म्हणते त्याच्या. हो आज एक वेळ नको जाऊ तुम्ही पण 10 रुपये द्यावा. आता विचारायची गरज लागत नाही. पोस्टात गेली 1,500 रुपये घेतल्या पाकिट टाकीत मारल्या. काय तळला नाही तर देवगड गरज नाही तुमची. आता काय बघितलं नाही. पैसा जमा करते सरकार लाडक्या बहिणीसाठी. पैसा जमा करते सरकार लाडक्या बहिणीसाठी. पैसा जमा करते सरकार लाडक्या बहिणीसाठी. त्याला आयुष्याची नाही हो किंमत. देवा त्याला आयुष्याची नाही हो किंमत. देवा त्याला आयुष्याची नाही हो किंमत. नको उकड घेऊ माझा म्हातारा. नको उकड घेऊ माझा म्हातारा. वाट्या झोडण्यात व्यस्त आज जातरुड. वाट्या झोडण्यात व्यस्त आज जातरुड. वाट्या झोडण्यात व्यस्त आज जातरुड. हो राबतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. यंदा हापूस कमी. देवगडचो हापूस आणि सगळ्या आंब्यांचो बापूस असो देवगडचो हापूस. त्यांना सगळ्या तुरी दिल्या त्यांना. किती औषधांचे पैसे 1.5 कोटी लॉस. व्यापारी लोक ऐकलं या काळात करायचं काय. आणि हे तरुण सगळे आंबे काढण्यासाठी त्या धंद्यावरती आपली पोटं भरत असतात. त्यांना किती नुकसान झालं त्यांचं. करायचं काय. घ्यायचा रोज आणि संध्याकाळी मग पार्ट्या. इलेक्शन आलं की मग तुमची मज्जाच मज्जा. आणि सगळं पैशावर बसत. सगळ्यांना सवय झाली. तुम्ही एखाद्या आतमध्ये गेला वाडीचा किती पाकिट कितीचा आता बोला. मतदारात कोण देता. लीडर लोक घेतात ते कशाला होतं. त्या श्रीमंतांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे करतात ते मोकळेवर. वाट्या झोडण्यात व्यस्त आज जातरुड. वाट्या झोडण्यात व्यस्त आज जातरुड. वाट्या झोडण्यात व्यस्त आज जातरुड. असंगाची संग जाण जवळ मरण. असंगाची
पुढे